हॉस्टेलची देखरेख करणारी केअरटेकर तिने मुलीला इतकं मारलेलं आहे, माझ्या तर हातच फ्रॅक्चर झालेला आहे, पर हड्डीचा चुराडा झालेला आहे तिचा. तर ती सगळ्या मुलींना तिथले कामं लावते, धुणं भांडे वगैरे तिचे घरातले टॉयलेट बाथरूम सगळं स्वच्छता करायला लावते. त्या दिवशी माझ्या मुलीकडनं खूप मोठा हॉल तिने साफ केला. आणि साफ केल्यानंतर थोडाच कचरा राहिलेला होता म्हणून तिने मध्ये येऊन पोरीला जोरात फेकला आणि तोंडावर पण मार लागलेले आहे माझ्या मुलीला. जसं बी तिने जोरात धक्का दिला मुलीला, तर डायरेक्ट हाताचे हाडच मोडले मुलीचे. आणि ती म्हणजे भरपूर दिवसापासून हा प्रकार घडत आहे त्या हॉस्टेलमध्ये. आम्ही प्रिन्सिपलांना पण कंप्लेंट केली, पण प्रिन्सिपलांची ती वहिनी लागते म्हणून प्रिन्सिपल काही दखल घेत नाही. उलटाई माझ्या मुलींचं ऍडमिशन काढून घेतलं होतं म्हणून मी सामाजिक कार्यकर्ते घेऊन गेली होती तिथं, आणि त्यांच्या वतीनं मी तिथं ऍडमिशन केलं होतं मुलीचं. आता येत्या 9वीला. माझी मागणी अशी आता की तिला शिक्षा झाली पाहिजे आणि तिला तिथून काढून दिलं पाहिजे आणि तिच्यावर गुन्हे तर दाखल केलेच. आपण आज 7 तारखेला ही घटना झालेली होती, पण त्यांनी आज सकाळी गुन्हे दाखल केलेले. माझी खूप हॅरेसमेंट झाली या गोष्टींमुळे. म्हणून आज आमची हॅरेसमेंट एवढी झालेली, तर बाकीचे आई वडील जे गोरगरीब असतात, पावरे समाजाचे, आदिवासी समाजाचे लोक, यांचे पण मुलं तिथं शिक्षण घेतात. माझी एवढीच मागणी, सगळ्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि तिला शिक्षा मिळाली पाहिजे आणि त्या हॉस्टेलमधून तिला काढण्यात यावं, हीच माझी मागणी आहे सगळ्यांना. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय.